आपला शाळेचा प्रोजेक्ट आहे यावेळेला कवर आर्ट इंटिग्रेटेड प्रोजेक्ट इंग्लिश सब्जेक्टसाठी बनवायचा होता आम्हाला। तर त्यांनी सगळे आपल्याला डिटेल्स दिल्या की कसं बनवायचं होतं, काय बनवायचं होतं। आय मीन नॉट कंटेंट पण कवर पेज हवं, इंडेक्स हवं, एक्सेट्रा एक्सेट्रा। सो हे पहिले आपण केले कवर पेजवर आपण तो प्रोजेक्ट कसला आहे, सब्जेक्ट काय आहे, टॉपिक काय आहे। तर टॉपिक आहे महाराष्ट्र आणि सिक्कीम। सबमिट कोणी केलं आहे, ह्याच्यामध्ये रोल नंबर, डिटेल्स वगैरे आणि अकॅडमिक इयर हे आपण इन्क्लूड केलं आहे। नेक्स्ट पेज येते इंडेक्समध्ये आपण सिरियल नंबर, कंटेंट, टॉपिक, पेज नंबर, सिग्नेचर इन्क्लूड केला आहे। आणि जसं आपण टॉपिक्स कवर केले ते टॉपिक्स विथ पेज नंबर दिले आणि टीचरला साईन करायला आपण जागा ठेवली आहे। नेक्स्ट येतं ॲक्नॉलेजमेंट। सो ॲक्नॉलेजमेंट मीन्स हे प्रोजेक्ट करायला तुम्हाला कोणी कोणी हेल्प केलं। सो आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू प्रिन्सिपल मॅडम, टीचर्स आणि ह्या प्रोजेक्टमधून मी काय काय शिकले। सो आय लर्न्ड अबाउट कल्चर, फेस्टिवल, फूड, डान्स फॉर्म्स, क्लायमेट, ट्रॅडिशन ऑफ बोथ द स्टेट्स। तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि सिक्कीम या दोन्ही स्टेट्स आहेत। आणि मेन थँक्स तर ऑफकोर्स पॅरेंट्स आहे, कारण मुलांचं ड्रायव्हिंग फोर्स जे आहे प्रोजेक्ट्सच्या मागे ते पॅरेंट्सच असतात। सो थँकिंग पॅरेंट्स। आणि मग इथे परत आपले डिटेल्स लिहायचे। अशा प्रकारे ॲक्नॉलेजमेंट आपण लिहितो। त्याच्यानंतर एक सर्टिफिकेट बनवायचे। सो दिस इज टू सर्टिफाय सो अँड सो फ्रॉम सो अँड सो क्लास अंडर द गायडन्स ऑफ सो अँड सो टीचर्स हॅव कम्प्लीटेड सो अँड सो प्रोजेक्ट अँड ॲप्रिशिएट द स्टुडंट एफर्ट, क्रिएटिव्हिटी, वॉट एव्हर यू कॅन इन्क्लूड इन दिस सर्टिफिकेट, सो दॅट ॲज इफ टीचर इज सायनिंग दिस सर्टिफिकेट फॉर द स्टुडंट। त्याच्यानंतर आपण आपला मेन टॉपिकला सुरुवात केली आहे। तर आपलं जसं आपण टॉपिक आहे आर्ट इंटिग्रेशन ऑफ महाराष्ट्र अँड सिक्कीम। तर हे पहिल्या त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र आणि सिक्कीमचा एकदम ब्युटिफुल मॅप दिला आहे, त्याचा कल्चर आणि हेरिटेजचा, आणि एक स्नॅपशॉट ऑफ इन्फॉर्मेशन दिली आहे जी काय कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे। म्हणजे तुम्ही जर बघाल तर लोकेशन आहे जे महाराष्ट्राचं ते आहे वेस्टर्न इंडिया, वेरेज सिक्कीम नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे। कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मुंबई आणि सिक्कीमचं कॅपिटल आहे गँगटॉक। आता जर तुम्ही एरिया बघाल तर महाराष्ट्र ह्यूज आहे। महाराष्ट्र 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर, सॉरी नॉट फीट, स्क्वेअर किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आहे। वेरेज सिक्कीमचं एरिया अबाउट 7,096 स्क्वेअर किलोमीटर आहे। म्हणजे कम्पॅरेटिव्हली एरियामध्ये खूप डिफरन्स आहे। पॉप्युलेशनमध्ये पण ह्यूज डिफरन्स आहे। सो महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आहे 12 करोड, वेरेज सिक्कीमचं पॉप्युलेशन आहे फक्त 6.7 लॅक्स। तर लॅक्स आणि करोड म्हणजे एवढा ह्यूज डिफरन्स पॉप्युलेशनमध्ये आहे। ऑफिशियल लँग्वेज महाराष्ट्राची मराठी आहे, वेरेज सिक्कीमची नेपाळी आहे। दोघांची लिपी लिहायची देवनागरीच आहेत। अदर लँग्वेजेस इंग्लिश दोन्हीकडे बोलली जाते। महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि कोकणी बोलली जाते आणि इथे भूतिया आणि लेप्चा बोलली जाते। क्लायमॅटिक कंडिशन महाराष्ट्रामध्ये हॉट अँड ड्राय इन समर, विंटर पण मॉडरेट आहे, रेन पण मॉडरेट आहे। वेरेज सिक्कीममध्ये समरमध्ये कूल आहे, विंटरमध्ये कोल्ड आहे आणि एकदम हेवी रेनफॉल आहे ड्युरिंग मान्सून। सो अशा प्रकारे आपण एका स्नॅपशॉटमध्ये विथ मॅप माहिती दिली आहे। त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे। इंट्रोडक्शनमध्ये की स्टेट जे आहे की इंडियामध्ये भरपूर स्टेट्स आहेत, प्रत्येकाची लँग्वेज, कल्चर, ट्रेडिशन वगैरे वेगळे आहेत हे आपण मेन्शन केलं आहे। मग महाराष्ट्राची परत स्नॅपशॉट इन्फॉर्मेशन दिली आहे, फेस्टिवल काय, खाणं काय, म्हणजे जस्ट ओव्हरऑल इन्फॉर्मेशन महाराष्ट्र आणि सिक्कीम दोघांची पण आपण दिली आहे। ते कुठे म्हणजे हीच इन्फॉर्मेशन थोडीशी डिटेलमध्ये अजून ह्याच्यामध्ये फेस्टिवल्स वगैरे इन्क्लूड करून आपण दिलेले आहे। सो नेक्स्ट आपण घेतलं आहे ट्रॅडिशनल ड्रेसेस। तर आपण हे सगळे ब्युटिफुल पिक्चर्स घेतलेत इंटरनेटवरून। तर महाराष्ट्राचं मेन ट्रॅडिशनल ड्रेस आहे नऊवारी, सहावारी साडी, धोतर आणि कोळी ड्रेस एक्सेट्रा। आणि हे सिक्कीमचं हे ड्रेस फॉर्म्स आहेत। तो आपण इथे ह्याला सिक्कीमच्या ड्रेस फॉर्मला बाखू म्हणतात जे मेनसाठी आहेत ते, आणि होंजू जे वुमेनसाठी आहे ते म्हणतात। सो इथे आपण सगळी त्यांची इन्फॉर्मेशन दिली आहे। ज्वेलरी काय आहे फॉर बोथ महाराष्ट्र अँड सिक्कीम, ही आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन बुक्समध्ये पण अवेलेबल आहे। जॉग्रफीच्या किंवा सोशल स्टडीजच्या बुकमध्ये कम्पॅरेटिव्ह स्टडी स्टेट्सचा आहे, तर त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन मिळेल। किंवा आपलं ऑफकोर्स गुगल, झिंदाबाद, चॅट जीपीटीवरती पण तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे।
त्याच्यानंतर आपण एकदम कलरफुल पॅलेट घेतलं आहे आणि इथे कम्पॅरेटिव्ह दिलं, म्हणजे इथे महाराष्ट्रीयन थाली दाखवली तर इथे सिक्कीम थाली दाखवली आहे. महाराष्ट्रामध्ये मोदक फेमस आहेत तर सिक्कीममध्ये मोमोज आहेत, इथे मिसळ आहे तर इथे असे चायनीज पदार्थ वेगवेगळे नूडल्स वगैरे मिळतात. सो थोडक्यात इन शॉर्ट कुझाईन. आणि महाराष्ट्र म्हणजे वडापाव शर्त आणि तर होतच नाही थालीपीठशिवाय. सो आपण इथे महाराष्ट्रीयन कुझिनमध्ये म्हणजे काय आहे की एकदम फ्लेवरफुल आहे महाराष्ट्रीयन कुझिन, स्पायसेसचा भरपूर वापर आहे. मग त्याच्यामधले पॉप्युलर डिशेस कुठल्या आहेत ते आपण ह्याच्यात लिहिलं. सिक्कीमचं कसं एकदम सिम्पल थोडंसं बॉइल्ड टाईप ऑफ जेवण आहे त्यांचं, मग त्यांचे काय काय मेन पदार्थ आहेत ते आपण इथे लिहिले. नेक्स्ट आहे फेस्टिवल्स. सो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे गणपती बाप्पा मोरया. ऑफकोर्स गुढीपाडवा आहे, आपण आषाढी वारी दाखवले, दहीहंडी दाखवले, अजून पण भरपूर फेस्टिवल्स आहेत महाराष्ट्रात, पण आपण थोडेसेच काही आयकॉनिक दाखवले आणि इथे त्याची इन्फॉर्मेशन लिहिली आहे. सिमिलरली सिक्कीममध्ये पण भरपूर सारे फेस्टिवल आहेत, तर त्याच्यामध्ये फँग लॅप्सॉल, त्याच्यानंतर दुर्गापूजा आहे, लोसार आहे, बोईशाख आहे, बोमचू आहे, असे वेगवेगळे फेस्टिवल्स आहेत. सो सिक्कीमचं जे ट्रॅडिशन आहे, महाराष्ट्रामध्ये जनरली मराठी ट्रॅडिशन फॉलो होतं आणि बस महाराष्ट्र खूप कॉस्मोपॉलिटन आहे, म्हणजे कोकणी मराठी हे ट्रॅडिशन फॉलो होतं. कोळी आहेत, आगरी आहेत, वेळेस सिक्कीममध्ये बुद्धिस्ट नेपलीज ट्रॅडिशन जे आहे ते जास्त करून फॉलो केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण येतो डान्स फॉर्मवर. सो डान्समध्ये दोघेही स्टेट प्रत्येक गोष्टीत खाणं पिणं राहणीमान डान्स फेस्टिवल्समध्ये एकदम कलरफुल आणि ब्राईट आहे. हेच आपल्या इंडियाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला एवढी व्हरायटी मिळेल आणि युनिक आहे आणि प्रत्येकाचा रंग काही वेगळा आणि त्या रंगात तुम्ही रंगून जाता. सो डान्स फॉर्म महाराष्ट्राचं आपण इथे दिलं आहे. लावणी आहे, गोंधळ आहे, तमाशा आहे, लेझिम आहे, आणि वेरस सिक्कीमचं पण छॉम डान्स आहे, मरुनी डान्स आहे, ताशी सबडो डान्स आहे, असे मास डान्स आहे, असे वेगवेगळे ब्राईट डान्सेस सिक्कीममध्ये पण केले जातात. सो आपण इथे डान्सेसची पण इन्फॉर्मेशन दिली आहे. अगेन ऑफकोर्स ही इन्फॉर्मेशन सगळी आपण गुगलवरनं घेतलेली आहे. फक्त हे त्याला साजेसे तेवढे पिक्चर शोधणं, ते कट करणं, त्याच्याप्रमाणे इन्फॉर्मेशन लिहिणं हे आपले एफर्ट्स आहेत. त्याच्यानंतर बिब्लिओग्राफी म्हणजे कुठून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. सो स्कूल टेक्स्टबुक, नोट्स, इंटरनेट, मेन सोर्स इंटरनेट आहे, ChatGPT, आणि त्याच्यानंतर आपण अशी थँक्यू नोट लिहिलेली आहे. सो अगेन आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय सिन्सिअर थँक्स ऑर ग्रॅटिट्यूड टू टीचर्स फॉर देअर व्हॅल्युएबल सपोर्ट अँड पेरेंट्स, की त्यांनी मला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला मदत केली आणि माझी ही ॲक्टिव्हिटी एकदम ब्युटिफुली तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण हा मस्तपैकी प्रोजेक्ट केला आहे आणि म्हणजे त्यांनी आम्हाला फाईलमध्ये लावून आणायला सांगितलं होता. पण बघाल तर एकदम कलरफुल, म्हणजे इंडियामधल्या 2 स्टेटची माहिती द्यायची, तर हे करता मजा आली. प्रोजेक्ट मेन म्हणजे ही इमेजेस शोधून काढायला, आणि ही ॲक्टिव्हिटी वॉज अ गुड लर्निंग. कारण महाराष्ट्राबद्दल तर ऑफकोर्स आपल्याला माहितीच आहे, कारण आपण मराठी आहोत, महाराष्ट्रात आपल्या ट्रॅडिशनबद्दल आपल्याला माहितीच आहे, पण सिक्कीमबद्दल पण माहिती नव्याने कळली. सो असा आमचा प्रोजेक्ट झाला आहे. तर तुम्हाला आमचा प्रोजेक्ट कसा वाटला, तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात. आता बऱ्याच दिवसात आपण काही व्हिडिओ टाकला नव्हता, म्हणजे परीक्षा संपली होती, सगळी मुलं तुम्ही रिलॅक्स करता आहात, तर आपण पण विचार केला की आराम करू दे, जरा दिवाळी एन्जॉय करू दे, अभ्यास आपण नंतर चालू करूया. सो आता आपण हळूहळू आता परत नेक्स्ट परीक्षा जवळ आली तर परत आपण अभ्यासाला सुरुवात करूयाच. तर तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.